ज्याच्यामध्ये समता आणि न्याय प्रतिबिंबित आहे त्याचं उल्लंघन होत आहे हे स्पष्टपणे आपण रस्त्याच्या चौकामध्ये उभं राहून बोलू शकता. कसं नाही बोलणार? जर अनुच्छेद 38-39 मध्ये स्पष्ट म्हणून ठेवलेलं आहे की मुठ्ठीभरांच्या हातामध्ये संपत्ती केंद्रित होईल अशी अर्थव्यवस्था असता कामा नये. आणि आज जर ए पासून सुरुवात करा आणि मग झेड पर्यंत जा, तेव्हा ए ए ए ए ह्याच्याच तुम्हाला दसवून कंपन्या दिसतील आणि त्यांची कमाई किती आहे. त्यांच्यावर अमेरिकेच्या कोर्टात आरोप होतात, पण इथे आरोप केले तर जेल बंद करतात. आज मंचावरती उपस्थित आता हिंदीमध्ये बोलून आले 2 भाषा, थोडासा हिंदी चॅनल चालू तुम्हाला. पण मंचावर उपस्थित आदरणीय सुभाष वारेजी, ओंकार गोवर्धनजी, राही सावलेजी जी आमच्या जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाची युवा साथी आहे, आणि श्रीकांत लक्ष्मी जे नर्मदेच्या खोऱ्यामध्ये केवळ येऊन गेले नव्हते, तर पाणी वाढत होतं आणि जलसत्याग्रह सुरू होता तेव्हा आमच्या सिक्का गावामध्ये हेच उभे होते. ज्या गावात ज्या 5-5 एकर जमिनीसह पुनर्वसन आम्ही देऊ शकलो, त्या सगळ्याच्या पोटी असे सत्याग्रहीच आमचे साथी फार योगदान देऊन गेलेले होते. आणि आता सुभाष कवंडी तुम्हाला सगळं सांगितलं असेल, त्यामुळे काही आणखी बोलण्याचं राहिले की नाही असा मी विचार करत तिथे आलेली आहे. माझ्याबरोबर आमच्या सुनीताई सुर राष्ट्रीय समन्वयक आहेत, लोकशाही उत्सवामधल्या महत्वाच्या आयोजक राहतात, आणि संतोष लालवाणी पुण्यातल्या नव्हे तर देशातल्या नद्या वाचवण्यासाठी आमच्याबरोबर संघर्ष करत असलेले पुणे रिव्हर्स रिवायवलचे आणि आमच्या जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे एक प्रमुख कार्यकर्ते इथे आलेले आहेत. फार छान वाटलं मला की संविधानावरती सुद्धा अशा प्रकारची परिषद, विवेकी युवा मंच, मासूमचेही कार्यकर्ते असतील, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आणि आपण सर्व मान्यवर बुजुर्ग आणि युवा मंडळी इथे उपस्थित आहात. तेव्हा आपण एक सगळ्यांनी घोषणा देऊया. त्याच्याबद्दल थोडंसं दुमत पण आहे, पण तरी मी तीच घोषणा देऊ. संविधान अमर रहे, अमर रहे, अमर रहे. घोषणापेक्षा देतात हात मुठ्ठी बंद करून एकतेचं प्रतीक म्हणून, बुद्धे मारण्यासाठी नाही, हात वरती करूनच घोषणा द्यायची आणि घोषणेचा आवाज असा हाताबरोबर उंच उठवायचा. संविधान अमर रहे, संविधान अमर रहे, संविधान सभा अमर रहे, बाबासाहेब अमर रहे, राजेंद्र प्रसाद बाबू अमर रहे. जिंदाबाद साथियों. आज देश तर अगदी स्वातंत्र्य महोत्सव, अमृत महोत्सव, अमृतकाल ज्याची सगळी आता वाखाणणी झाली तो साजरा करतो आहे. पण देश कसा असावा कसा नसावा, देश कुठल्या दिशेने पुढे जावा, कसा चालवला जावा, हे सगळं ज्या वेळेला साम्राज्यवादी ब्रिटिशांचं राज्य गेलं आणि आपलंच राज्य आलं, त्यावेळेला लोकशाहीचा अर्थ काय, इथपासून ते नागरिकत्वाचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, नागरिकांचे मूलभूत अधिकार काय, सरकार चालवायचं तर केवळ ही पार्टी विरुद्ध ती पार्टी असं चालू शकत नाही, तर सरकार चालवायचं तर कुठल्या मार्गदर्शक सिद्धांतांच्या तत्वांच्या आधारे चालवायचं, त्यांची जबाबदारी काय आणि त्याचबरोबर नागरिकांची कर्तव्य काय, हे सगळं ठरवण्यासाठी म्हणून ज्या संविधान सभेने कार्य केलं त्याचा पूर्ण इतिहास जर तुम्ही वाचला आणि वाचला असेलच तर फार हृदय ढवळून निघतं. 1946 पासूनच सुरुवात झाली होती संविधानाची आखणी करायला आणि कितीतरी कमिट्या बनवल्या. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद बाबू झाले त्याच्यानंतर खास करून, आणि ह्या सगळ्या
स्त्री विषयांवरचे सर्व मूलभूत मांडणी करण्याची संधी दिली गेली. आणि यामध्ये महिलाही होत्या. हंसा मेहतांसारख्यांनीच तर तिरंगा हातात दिला होता. तेव्हा या महिलांवरती आता खूप लिखाण व्हायला लागलेलं आहे, हेही नसे थोडं. पण या सर्व जणांनी, ज्याच्यामध्ये कोण नव्हतं, आचार्य कृपलानी होते, जवाहरलाल नेहरू होते, सरदार पटेल होते, सच्चिदानंद सिन्हा होते, मौलाना आझाद होते, लियाकत खान होते, कृष्णमाचारी होते, अब्दुल गफार खान होते, डॉक्टर राधाकृष्णन होते, के मुंशी होते. अशा सर्वांनी मिळून सुद्धा हे संविधान बनवण्यामध्ये योगदान दिलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर पहिला ड्राफ्ट बनवण्याचं काम पण एक के.एन. राव म्हणून होते, त्यांच्याकडे दिलं गेलं. पण त्याच्यानंतर शेवटी अंतिम मसौदा तयार करण्याचं काम बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण दुनियेतल्या घटनांचा अभ्यास करून जेव्हा ते केलं, तेव्हा ते एक विधी अधिवक्ता तर होतेच, पण जनतेचे आणि दलित, शोषित, वंचित महिलांचे सुद्धा खरे प्रतिनिधी होते, खरा आवाज होता. अनेकांना माहिती नसेल की हिंदू महिलांना सुद्धा जो वारसाईचा हक्क मिळतो ना, तो बाबासाहेबांच्या मुळेच मिळतो आहे. आज मी श्रमिकांच्या केसेस लढते ना, तेव्हा जो कायदा हातात घेऊन उभं राहावं लागतं मला औद्योगिक न्यायालयापुढे, तो कायदा 1947चा औद्योगिक विवाद अधिनियम, बाबासाहेबच तर होते विधिमंत्री. तेव्हापासून आलेले श्रमिक कायदे, आज काय होतंय या सगळ्या कायद्यांचं. आज या सगळ्या व्यापक आणि ठोस अशा विचारांच्या आधारावरती बनलेलं संविधान, याचा खरोखर अंमल होतोय की ते पायदळी तुडवलं जातंय, हा प्रश्न आपण केवळ राजकीय नेत्यांना, सत्ताधीशांना विचारून चालणार नाही, आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्यामुळे जर आपल्याला असं दिसलं की संविधानाचीच हत्या एक प्रकारे होते आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, तर आपण हे समजलं पाहिजे की आपलं कर्तव्य काय आहे. हे संविधान त्याच्यावरती हात ठेवून शपथ घेऊन निघून जातात 5 वर्षासाठी. पुढची निवडणूक आली की 5 महिने आधी येतात आणि काकी, मामी, माझी लाडकी बहिणा असं म्हणतात. पण प्रत्यक्षामध्ये या संविधानामध्ये तुम्ही तरुण मुलांना इथे आलात त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. आणि आज खरोखर अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये, अजिम प्रेमजी मध्ये सुद्धा संविधानावरती आता कार्य दिलं जात आहे, प्रशिक्षण केलं जात आहे, हे सुद्धा नसे थोडं घे. पण हे संविधान संपूर्ण कोण वाचतं? तुमच्यापैकी किती जणांनी संपूर्ण संविधान वाचलंय? खरं बोला बरं का, सत्य पण आपला एक ईश्वरच नाही मार्ग आहे. तेव्हा या संविधानावरती खरं मी आज अनेक पर्चे आणले, पण तोच पर्चा नेमका राहिला. मी पाठवते शिकांना, तो तुमच्या एकेकापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करते. की जे मुख्य मुद्दे आहेत ते 30 मुद्दे आम्ही काढले. 2 मिनिटं द्या एक मुद्दा वाचायला, 60 मिनिटं द्या 30 मुद्दे वाचायला, आणि तुम्हाला संविधानाचे जे मूल्यांचे चौकट आहे ती समजेल. आणि मग तुम्हाला नजर ठेवता येईल प्रत्येक सत्ताधीशावर, प्रत्येक राजकीय पक्षावर, प्रत्येक जनप्रतिनिधींवरती आणि स्वतःवरती सुद्धा, की खरोखर याचं पालन होत आहे की उल्लंघन होत आहे. साथींनो, खूप काही बोलता येईल संविधानाबद्दल, पण याच्यामध्ये 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढं लागून जे संविधान निर्माण झालं, त्याच्यामध्ये जे मार्गदर्शक सिद्धांत आहेत तेही अतिशय महत्वाचे आहेत. आणि बाबासाहेबांनी हे मार्गदर्शक सिद्धांत मूलभूत अधिकारांच्या संभागामध्ये आणले पाहिजेत असा आग्रह धरला होता. पण संविधान सभेमध्ये ते सर्वांना मान्य झालं नाही.
ही अत्यंत दुःखद बाब आहे. कारण या मार्गदर्शक सिद्धांतांमध्ये एक चूक झालेली आहे. आता कोणी रागवे सुद्धा एकदा मला पुण्याच्या सभेमध्ये राग सहन करावा लागला होता. मी म्हटलं होतं की संविधान इज नॉट होलियर दॅन काऊ. म्हणजे संविधान अगदी बदलतच नाही असं नाही हो. अगदी त्या 26 जानेवारीच्या दिवसापर्यंत, 26 नोव्हेंबरच्या दिवसापर्यंत, 26 नोव्हेंबर 1949 नवीन नवीन बदल होतच राहिले होते संविधानामध्ये. आणि आजही 100च्या वरती किती झाले? 105 संशोधन झालेलं आहे. तेव्हा संविधान सुद्धा एक प्रकारे खुलेपणाने आणलेला आपल्या देशातला सर्वात मोठा कायद्याचा मंच आहे. पण यामध्ये जे काही मांडून ठेवलेलं आहे त्यातल्या मार्गदर्शक सिद्धांतांच्या आधारावर कुठलाही न्यायपालिका निर्णय देऊ शकत नाही असं जे वाक्य आहे, एक प्रकारे नॉन जस्टिसिएबल असं या सिद्धांतांना म्हटलं आहे, ते थोडं दुःखद आहे. आणि कधीतरी ते शब्द थोडेसे बदलावेत अशी आमची आजही अपेक्षा आहे. कारण त्याच्याच पुढचं वाक्य असं आहे की द स्टेट इज ड्युटी बाउंड. राज्य म्हणजे शासन, केवळ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, शासनाचं हे कर्तव्य आहे की ह्या सिद्धांतांच्या आधारावरती कायदे बनले पाहिजेत. आज असं होतंय का? असं नाही होत. आज ह्या आधारावरती मूल्यांच्या चौकटीमध्ये समता आहे, न्याय आहे. उशिरा का होईना पण धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद सुद्धा आलेला आहे. केवळ सत्तावाद असं करून पैशाची उधळण करण्याचा डाव हा संविधानाला मंजूर नाही. पण आज या तत्वांच्या आधारावर, या मूल्यांच्या आधारावरती कायदे बनले पाहिजेत अधिकाधिक. पण संविधानाच्या आधारावर इतक्या वर्षांमध्ये इतके कायदे झालेत, तेही नसे थोडके. पण आज ते कायदेच बदलत आहेत. आणि कसे बदलत आहेत याचा आढावा घेणं आवश्यक आहे. शेवटी निवडून तर आमदार खासदार तुम्हीच देता, पण त्या लोकसभेमध्ये, त्या विधानसभेमध्ये खरोखर काय नव्या कायद्यांचं निर्माण किंवा कायद्यांमध्ये बदलाव हा कसा येतो याचं उत्तम उदाहरण आहे 29 श्रम कायदे राष्ट्रीय स्तरावरचे रद्द करणं आणि 4 कमजोर कायदे या देशातल्या श्रमिकांवर थोपवणं. हे कसं होत आहे की 44 राष्ट्रीय कायदे आहेत श्रमिकांच्या बाबतीत आणि श्रमिकांमध्ये कोण नसतं. 95% श्रमिक ज्यांना असंघटित म्हणतात ना, ते तो अपमान करतो आपण असंघटित म्हणून. जास्ती संघटित आमचे तेच श्रमिक आहेत, पण ते असुरक्षित आहेत आर्थिक सामाजिक दृष्टीने. अशा श्रमिकांसाठी झालेले 44 राष्ट्रीय स्तरावरचे कायदे, ज्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान मोठं आहे, संविधानाचं योगदान मोठं आहे, ते त्यातले 29 कायदे रद्द करून 4 संहिता म्हणजे कमजोर कायदे थोपवण्याचं जे एक कारस्थान झालेलं आहे ते त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा. आणि 140हून अधिक संसद खासदारांना काही ना काहीतरी कारण देऊन त्यांनी प्रश्न उठवला, म्हणून संसदेच्या बाहेर घालवून दिलं आणि हे मंजूर केले. त्या कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 20 कायद्यांमध्ये बदल झालेला आहे. विचारात घ्या, ज्या वेळेला आमच्या लोकांना वाहन उपलब्ध करून देत नव्हते, आम्हाला बसावं लागलं उपोषण करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती, पण ते 2000 किलोमीटर चालत निघायला मजबूर झालेले होते, मजदूर होते तरी सुद्धा. अशा काळामध्ये तुम्ही एवढे कायदे बदलता. तेव्हा आज कायदे ज्या संविधानाच्या आधारावरती बनले पाहिजेत त्याच्या नेमकं विरुद्ध जे काही चाललेलं आहे त्यासाठी, त्या विरुद्ध त्याला आव्हान देत लढण्याशिवाय दुसरा उपाय नाही असं आमच्यासारख्यांना वाटतं. म्हणूनच आमच्या संयुक्त किसान मोर्चाला 13 महिने बसावं लागलं दिल्लीच्या सीमांवरती आणि कालही गोळ्या खाव्या लागल्या. 750 किसान शहीद झाले. का बसावं लागलं?
कारण 3 कायदे जे संविधानाच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या विरोधात थोपवले जात होते, त्या कायद्यामुळे आपल्या गरिबांचं राशन सुद्धा बंद होणार होतं. जे अगदी काय म्हणतो आपण त्याला, असं हे आहे, अन्नधान्य हे वाचवण्यासाठी, अन्न सुरक्षेसाठी म्हणून जे काही कायदे नियम झाले, अगदी 2013 पर्यंत खाद्य सुरक्षा कायदा, त्याच्यासाठी पुन्हा आमचा सगळा संघर्ष झाला. पण ते सुद्धा बदलून अनाच्या खाद्याऐवजी पैसे टाकणं बँकेमध्ये, मग ते कुठे जातील? दारूच्या दुकानाकडे जातील ना. असा दिशा घेणारा कायदा येते, शेतीवरती ठेकेदारी आणणारा कायदा, हे सगळे 3 कायदे परत करण्यासाठी 750 शेतकऱ्यांना शहीद व्हावं लागलं. तेव्हा हे सगळे कायदे निर्माणाचा आधार म्हणून जो संविधान आहे, ते संविधान एक प्रकारे तुडवलं जात आहे का पायदळी, याचा विचार करणं आवश्यक आहे. पण संविधानामधल्या मार्गदर्शक सिद्धांतांमध्ये जे काही सांगून ठेवलेलं आहे, त्याबद्दल आजही शासनाची जबाबदारी आहे. आणि हे मान्य केलं तर आपण बरंच काही बोलू शकतो. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य तर आहेच, आपापल्या धर्माचं पूजन करण्याचं स्वातंत्र्य आहेच, संविधानाने स्वातंत्र्य नाकारलेलं नाही. पण आज तुम्ही जर बोललात तर जेलमध्ये जाल, अशा प्रकारची जी धमकी दिली जाते, ती सुद्धा संविधानाच्या विरोधी आहे. पण आपण बोललंच पाहिजे, कारण आज शेवटी काय झालेलं आहे, अमृत काळ आलाय का? सगळ्यांचं पोट 5 किलो रेशननी, तेल नाही, डाळ नाही भरतंय का? सगळ्यांना 14 वर्षांच्या पर्यंत मोफत शिक्षा मार्गदर्शक सिद्धांताच्या खाली देणारा असा कायदा थोडा आलाही, राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, पण त्याचं पालन होतंय का? खाजगीकरणाच्या पोटी शिक्षा जी महाग झालेली आहे, अशा खाजगी शाळांमध्ये सुद्धा 25% गरिबांसाठी जागा राखून ठेवल्या जात आहेत का? प्रत्येकाला सकस आहार मिळाला पाहिजे असं अनुच्छेद 47 मध्ये लिहून ठेवलेलं आहे मार्गदर्शक सिद्धांत. म्हणजे 5 किलो गहू आणि तांदूळ दिल्याने काही सगळ्यांचं खरोखर सकस आहाराचं जेवण मिळतंय का? 80 कोटी कुटुंब आज लोकसंख्या त्याच्यावर अवलंबून आहे. पण आमच्या महिला मात्र नर्मदा खोऱ्यातल्या घोषणा देत आहेत, वारे सरकार तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल. असं होतंय. आज पणत्यामधलं उरलेलं तेल गोळा करत करत उत्तर प्रदेशच्या गरीब लोकांच्या पोरी या घरी घेऊन जातात आणि त्यातून कुठेतरी तेल जेवणासाठी वापरतात. ही सगळी परिस्थिती जी आहे आजही आहे, ती कितीही घोषणा केल्या, प्रत्येक नागरिकाला आम्ही सर्व देणार, तरी ते पैशाच्या आधाराने देऊ शकत नाही. अशी परिस्थिती पोखत आहेत कोट्यावधी लोक या देशात. आणि यामध्येच संविधानाचा एक प्रकारे उल्लंघनाचा अनुभव कोट्यावधी लोक घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की खरोखर संविधानाने जो जगण्याचा अधिकार दिलेला आहे, सर्वात अहम तोच अधिकार आहे. जगण्यासाठी काय हवं, काय काय हवं, प्रत्येक नागरिकाला मिळायला हवं, ते कसं मिळू शकतं, हे सगळं आपण समजू शकतो अगदी फटाफट. पण सुभाषबाईंचं मी थोडंच ऐकलं की आरक्षण आरक्षण, प्रत्येकाला का मागावं लागतंय आरक्षण, याचा विचार करणं आवश्यक. कारण ज्या युनिव्हर्सल पॉलिसीज आपण म्हणतो, म्हणजे सर्व प्रकारची ध्येय धोरण एकेका क्षेत्रातली, शिक्षण, भोजन, पाणी, आवास, रोजगार, गृहनिर्माण, सगळ्याचा अधिकार देणारी अशी धोरणच ही अत्यंत गंभीर आणि बिभत्स विषमता वाढवणारी अशी झालेली आहे. जी समता 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 आपण म्हणतो आणि महात्मा फुलेंना, सावित्रीबाई आणि फातिमा शेखला आपण वंदन करतो, ती समताच कुठेतरी पायाखाली तुडवली जाते.
आज बैर बराबरी कितनी विभत्स हुई है। आज ये देखेंगे तो अडानी और अंबानी जैसे एक दिन में 1000 करोड़ से 1600 करोड़ रुपया कमा रहे हैं, और हमारी बहना जो मनरेगा में रोजगार गारंटी कहते हुए काम कहीं पाती है तो भी उनको 400 रुपया नहीं मिळता, 300 रुपया नहीं मिळता, 600 रुपया तो मिळता ही नाही। मग अशा प्रकारे स्थलांतर करायला मजबूर होतो हर शेतकरी जो सीमांत असतो, प्रत्येक मजदूर सुद्धा। अशा परिस्थितीमध्ये संविधानाने हा जो जगण्याचा अधिकार दिला आहे त्या अधिकारासाठी लढण्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही। आमच्या शहरातल्या गरीब वस्त्यातल्या एकेका वस्तीच्या खालची जमीन ज्यांना हवी आहे, आज धारावीच्या नावाने अडाणीला जमीन दिली जाते शेकडो एकर। कोणाच्या घराखालची जमीन हिसकावून घेत आहोत तुम्ही? मुंबईच्या कोळीवाड्यांचीच होती, त्या कोळ्यांच्या गावाच्या खालची जमीन हिसकावून घेण्यासाठी तुम्ही कोळ्यांना उद्ध्वस्त करता। संविधान काय, मानवी अधिकार सुद्धा विचारात घेतला जात नाही, कारण जल जंगल जमीन प्रत्येकासाठी आमच्या मूळ निवासी आदिवासींना लढावं लागतं। चंद्रपूर मध्ये असो, गडचिरोलीत असो, की त्या केरळच्या वायनाड मध्ये असो, कशा प्रकारे भोगत आहेत सर्वजण। त्यांची जल जंगल जमीन हिसकावून घेतली जात आहे, त्यांची जल जंगल जमिनांचा विनाश होतो आहे, आणि हे सगळं विकासाच्या अवधारणाने बदललेलं आहे, विकासाच्या नावाने चाललेलं आहे। परंतु खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास हा संविधानाचा मंत्र आहे, हा राजकारणाचा तंत्र नाही। पण तसं काही होत नाही। जमीन हिसकावून घेण्यासाठी ब्रिटिशांच्या वेळचा कायदा होता 1894, तो बदलण्यासाठी अगदी नर्मदा ते नंदीग्राम संघर्ष झाला। नंतर 2 महिने आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर दिवस रात्र राहिलो। मग नवीन कायदा आला, ज्याला प्रवेशांसारख्यानी जास्त संवेदना दाखवली। तेव्हाच सरकार संवाद करायचं, किती आम्ही लढलो, आज घुसलो मुख्यमंत्र्यांच्या मध्य प्रदेशातल्या दिग्विजय सिंगांच्या तरी आमचं स्वागत व्हायचं, आधी थोडेसे रागावून। आज तसं राहिलेलं नाही। पण ह्या संवादातून जे काही आम्ही समजावू शकलो असतो आणि समजावू शकतो आजही शासनाला, ते समजावणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या प्राकृतिक संसाधनांचं नैसर्गिक साधनांचं जोच जगण्याचा अधिकाराचा आधार आहे, तुम्ही काय करता? तुम्ही वस्तुकरण आणि बाजारीकरणाचा मार्ग अवलंबलेला आहे। पैशाच्या पुंजीच्या आधारावरती तुम्ही श्रमाची पुंजी, त्या श्रमिकांची आणि निसर्गाने मोफत दिलेली ही पुंजी, जिच्या पोटीच ऑक्सिजन मिळतो नाही तर व्हायरस मध्ये मरून जातात माणसं, तो तुम्ही हिसकावून घेतला। तुम्ही त्याचा उपयोग कशासाठी करता हो? मुंबईतल्या आमच्या हजारो लोकांना विस्थापित केलं खोट्या कारणासाठी, खोट्या याचिकेपोटी की हे धोकादायक आहे, की ते पाईपलाईनच्या बाजूला राहतात। 60 वर्ष राहिलेल्यांनी कधी पाईपलाईन तोडली नाही, पण विस्थापित केलं। प्रत्येकाला विस्थापितांना आज विस्थापित विरुद्ध प्रस्थापित हा लढा द्यावाच लागतो आहे। आणि तिथे हे जॉगिंग पार्क करतात, हॉटेल्स उभी करतात, मॉल्स उभी करतात। संविधानाच्या आधारावरती प्राथमिकता निश्चित झाली, प्राधान्य निश्चित झालं तर प्रत्येक नागरिकाची जाती धर्म पंथ प्रांत लिंग भेदाच्या पार भूक तहान मिटली पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळायला पाहिजे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळायला पाहिजे। हेच करावं लागेल शासन कर्त्यांना। पण जे संविधानावर हात ठेवून शपथ घेतात ते ह्याबाबत संवेदना दाखवत नाहीत। अशा परिस्थितीत आम्हाला जन आंदोलनाचा मार्ग अवलंबून संघर्ष करावा लागतो आहे। हे तुम्ही युवा साथी जर लक्षात घेत आहात तर तुमचं मी अभिनंदन करते, तुम्हाला मी सलाम करते। संविधानाचं एक एक अनुच्छेद मराठी काय अनुच्छेद लक्षात घेतलं तर किती काय सांगून ठेवलेलं आहे संविधान। अगदी नागरिकत्वापासूनच सुरुवात करत
धर्माच्या आणि जातीच्या नावाने नागरिकत्व असा मुद्दा कुठेही संविधानात नाही. आणि असं असताना ज्या वेळेला हे नागरिकत्वाची भाषाच बदलायला लागले आणि धर्माच्या नावाने सुद्धा अगदी थोपवायला लागले, तेव्हा शाहीने म्हणजे घारी उतर आई आसमान से धरती पर आणि सगळीकडे शाहीन बाग म्हणून संघर्षाचे मंच उभे राहिले. अगदी 80 वर्षांच्या दादी नानी सुद्धा तिथे येऊन बसले. मुस्लिम महिलांना असं का लढावं लागलं? आजही मी म्हणते की कुठे गेल्या त्या शाहीने, त्या उडून गेल्या की काय? अहो आजही त्यांना लढणं आवश्यक आहे. कारण आजही मुसलमान आहेत म्हणून, ख्रिश्चन आहेत म्हणून जे हल्ले होत आहेत ते नागरिकत्वाचाच नव्हे तर संविधानाचा अपमान करणार आहे. आणि म्हणून आपल्याला जिथे अशा प्रकारचा निर्णय चुकीचा होतो तिथे शाहीन बाग असो की आणखी संविधानिक मंच असो की लोकशाही उत्सव असो की विवेक युवा मंच असो, आपल्याला तिथे जाऊन उभं राहणं हे आपलं कर्तव्य मानलं पाहिजे. आज आवश्यकच आहे. कारण नागरिकत्वाच्या नंतर जगण्याच्या अधिकारासाठी म्हणून जो निसर्ग वाचवायला हवा आहे त्याच्या शिवाय ऑक्सिजन सुद्धा मिळणार नाही. मगाशी व्हेंटिलेटर लाखो रुपये खर्च होतो, पण ऑक्सिजन कुठून येतो? हिरवे व्हेंटिलेटर्स म्हणजे झाडच असतात. ती आज धडाधड तोडली जात आहे. छत्तीसगड मध्ये हसदेव अरण्य संपलं तर हसदेव बांबू धरण सुद्धा पाण्याने भरणार नाही. कारण जलग्रहण क्षेत्रामध्ये जोपर्यंत हिरवं आच्छादन नाही, झाडं झुडपं नाही, जंगल नाही, तोपर्यंत वर्षभर पाणी वाहणारच नाही. ज्या जलामळातून पाणी खाली नेलं जातं तेच पाणी झरण्यातून, छोट्या छोट्या नदीतून, उपनद्यांमधून नद्यामध्ये येतं. पण आज एकेका ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये बक्सवा फॉरेस्ट त्याच्या खाली हिरे आहेत म्हणून, छत्तीसगड मधलं हसदेव अरण्य त्याच्या खाली कोळसा आहे म्हणून, मणिपूर मध्ये हिंसा होते ती का होते हो? कुकी विरुद्ध मैती अशा दोन समूहांचा कधी संघर्ष नव्हता. कुकीच्या जमिनी, पहाडी जमिनी, त्यांच्या खाली खनिज संपदा, लिथियम सारख्या सुद्धा खनिजाची, आणि त्याच्यावरती वेगवेगळे एमओयूज म्हणजे एग्रीमेंट्स म्हणजे करार करून झाले 2017 मध्ये. पण कुकी हे मूळ आदिवासी मुळीच द्यायला तयार नव्हते आपली जमीन. म्हणून मग मैतींना सुद्धा आदिवासी घोषित केलं आणि आदिवासींच्या जमिनी आदिवासीच घेऊ शकतात म्हणून मैती घेतील आणि मग अडाणींसारख्यांचे ज्यांची त्या खनिज संपदावर अधिकार लावलेले होते त्यांना ते करू देतील जे करायचे ते. अशातून हा संघर्ष निर्माण झाला नाही, निर्माण केला गेला. आज आपण हे पाहतो आहे की आदिवासींसाठी सुद्धा या संविधानामध्ये एक स्वतंत्र विभाग निर्माण झाला आणि त्याच्या सुरुवातीला संविधानात इतर काहीही म्हटलेलं असलं तरी सुद्धा अशा प्रकारचे विशेष अधिकार आदिवासी क्षेत्राला दिले पाहिजेत असं अधोरेखित झालं. 5व्या अनुसूचीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आदिवासी आणि दलित क्षेत्रांसाठी शांती आणि सुव्यवस्था निर्माण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. आणि जर एखादा कायदा त्याच्या विरोधाचा वाटला तर राज्यपालांना अधिकार आहे की ते तो कायदा या आदिवासी क्षेत्रामध्ये लागू होणार नाही असा निर्णय घेऊ शकतात. मला आठवतं आम्ही नर्मदेच्या पहाडी आदिवासींच्या विस्थापनाचा मुद्दा घेऊन पीसी अलेक्झांडरांच्याकडे गेलो राजभवन. मोठी संख्या घेऊनच आम्ही जातो. गुंडगर्दी के खिलाफ झुंडगर्दी असा आमचा नारा असतो. पण तिथे त्यांनी एक प्रकारे हतबल असल्यासारखंच दर्शन दिलं. आणि म्हटलं चला तुम्ही नाही करणार तर आम्हीच आता करू. आणि मग आम्ही 39 वर्षाच्या आमच्या आंदोलनातून प्रत्येकाला 50,000 जवळ कुटुंबाला पुनर्वसन घेतलं. पण हे सगळं का करावं लागतंय? हे सगळं एवढ्यासाठी करावं लागतंय की शासन विकासाच्या नावाने विस्थापन, विनाश आणि विषमताही थोपवत आहे. विनाश तर असा काही भोगतोय आज. कोण भोगतंय? कोण कशा कोटी आणतंय विनाश आणि कोण भोगतोय विनाश हे चित्र आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे. म्हटलं त्याप्रमाणे जोशी मठ
उत्तराखंडातला तो जोशी मठ, जो का असताय तिथले घर महिला का हैराण होऊन शेकडोच्या संख्येने लढतायत. मी गेले काही वेळेला बसलेले होते. म्हणाले अहो मुख्यमंत्री येऊन गेले, म्हणाले तुमचं सगळं काही आम्ही करणार, सगळं मान्य. काही केलं नाही, थोडेसे पैसे वाढवले एवढंच. पण घर नाही तर घर लागते ना जगण्याला. आज कुठे बुलडोझर चालतो आहे तर कुठे विकासाचा राक्षस घर कोसळवतोय, पहाड कोसळवतोय. वायनामध्ये आपलं घर बांधलं होतं आणि का कोसळले ते पहाड? तो पश्चिम घाट माधव गाडगिलांसारख्यांनी जे सांगितलं संविधानात तेही लिहिलेलं आहे. अनुच्छेद 48 प्रकृती म्हणजे नैसर्गिक संसाधनं टिकवली पाहिजे, ती पुढे नेली पाहिजे, म्हणजे समृद्ध केली पाहिजे. हे समृद्ध करणं आहे का निसर्गाचं? ज्यामुळे कोकणात निसर्ग वादळ येतं, कुठे आमची वादळ येतं, कुठे ओला वादळ येतं. हे सगळं 10 वर्षामध्ये 5 अशा जे संकट येतात, ती संकट नैसर्गिक संकट नाहीत, तर ती संकट मानव निर्मित आणि शासन निर्मित संकट. मॅन मेड म्हणतात तेव्हा मी म्हटलं बरे वुमन मेड म्हणत नाही, कारण महिलांचं निसर्गाशी जरा जास्त नातं असतं हो. आणि ती जी परंपरा होती निसर्गाशी जोडून जगण्याची, ती आमच्या शेतकऱ्यांची होती, आमच्या कष्टकऱ्यांची होती. शेतकरी म्हणजे आम्ही सर्वांना त्याच्यात धरतो बरं, अगदी शेतमजूर सुद्धा, पशुपालक सुद्धा, मछुआरे सुद्धा, वनावर जगणारे आदिवासी सुद्धा. ही आमची व्याख्या आहे किसानची, संयुक्त किसान मोर्चाची. पण हे सगळं न लक्षात घेता विकासाच्या नावाने जे ढकललं जात आहे ते कशापोटी ढकललं जात आहे हा विचार केला तर संविधानामधल्या एक अनुच्छेदाचं ज्याच्यामध्ये समता आणि न्याय प्रतिबिंबित आहे त्याचं उल्लंघन होत आहे हे स्पष्टपणे आपण रस्त्याच्या चौकामध्ये उभं राहून बोलू शकता. कसं नाही बोलणार? जर अनुच्छेद 38-39 मध्ये स्पष्ट म्हणून ठेवलेलं आहे की मुठ्ठीभरांच्या हातामध्ये संपत्ती केंद्रित होईल अशी अव्यक्त व्यवस्था असता कामा नये. आणि आज जर ए पासून सुरुवात करा आणि मग झेड पर्यंत जा, तेव्हा ए याच्याच तुम्हाला दसवून कंपन्या दिसतील आणि त्यांची कमाई किती आहे. त्यांच्यावर अमेरिकेच्या कोर्टात आरोप होतात, पण इथे आरोप केले तर जेल बंद करतात. आता बघा एवढी कमाई म्हणजे काय? म्हणजे प्रॉफिट ओव्हर पीपल, प्रॉफिट ओव्हर नेचर. म्हणजे लोकांची, नागरिकांची मूलभूत सुविधा देण्याची काही संवेदना नाही. मी नेहमी सांगते, कारण अलीकडे मी दिल्लीमध्ये जेव्हा जाते तेव्हा काही वर्षांपूर्वीपेक्षा सुद्धा संख्या एवढी वाढलेली आहे दिल्लीच्या फुटपाथवर राहणाऱ्यांची की बघूनच हैराण होतं, हृदय हेलावतं. बाया आपल्या पोरांना घेऊन झोपतात, पावसाळ्यात त्यांच्या गाद्या रात्री दिसतात तरी तसंच त्यांना राहावं लागतं. दुसरा उपाय नसतो, कुठून तरी त्या हुसकावून तिथे टाकल्या जात असतात. अशा परिस्थितीमध्ये खरोखर 1% लोकांच्या हातामध्ये 40% संपत्ती आहे या देशात. हे कुठेतरी एखादी विदेशातली दुनियेचा अभ्यास करणारी संस्था आपल्याकडे मांडते. जनतेला कुठे माहित असतो? जेव्हा शेतकरी आमचे हात उपजतो सही दाम चाहिए असं म्हणतात, 1 रुपयाला 1.5 रुपये द्यावं एवढी न्यूनतम समर्थन मूल्य म्हणजे हमी भावाची मागणी करतात, तेव्हा न सोयाबीनचा मिळतो, न कापसाचा मिळतो, न गव्हाचा आणि ज्वारीचा मिळतो. आणि सरकार सुप्रीम कोर्टामधल्या केसमध्ये असं शपथपत्र देतं की आमच्याकडे पैसा नाही. अहो पैसा कुठे जातो? पैसा बोलता है, पैसा बोलता है. आपण शोध घेतला तर पूर्ण कळतं आपल्याला की टॅक्स प्रणाली, कर प्रणाली सुद्धा इतकी चुकीची आहे की संविधानाचं तिथे उल्लंघन आहे. जर समतेने आपल्याला या देशातली संपत्तीच नव्हे तर या देशातली सर्व साधनं वापरायची असतील तर सरकारला सहज शक्य आहे 2% सुद्धा संपत्ती कर लावला, 1% सर्वात धनिक लोकांवर केवळ
विश्व बँक, IMF यांच्याकडून कर्ज सर्वात जास्त आता घेत आहेत. इतकं कधी घेतलं नव्हतं असं, लाखो करोडोंचं. आताच मी एका आंतरराष्ट्रीय वर्ल्ड बँक वरच्या जनअदालतीमधून आलेली. काय बोलावं लागतं तिथे, सगळं उघड करावं लागतं. पण लक्षात घ्या की असं कर्जदारी होणं आणि तुमच्या आमच्या प्रत्येक नागरिकाच्या माथ्यावर लाखो रुपयांचं कर्ज ठेवणं याची काही गरज नाहीये. संविधानाच्या मार्गाचं पालन करा आणि समता आणि न्यायाचे तत्व माना आणि टॅक्स योग्य प्रकारे धनिकांवर लावा, नाहीतर त्यांची संपत्ती जप्त करा. सरदार पटेलांनी राज्याची संस्थानं जप्त केली होती. ही जी नवीन जमीनदारांची नवीन संस्थानं आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना नवीन नवीन संपत्ती देतात. पोर्ट देतात, एअरपोर्ट देतात, जमिनी देतायत, नद्या देतायत, त्याच्यावरून परिवहन करतायत. काय संविधानाचं काहीही भान नाही. असं जर राजकारण चालत असेल, कुठल्याही पक्षाचं सरकार असो, आपला अधिकार आहे तो पण संविधानाने दिलेला आहे की प्रश्नचिन्ह उठवायचं आणि उत्तर मिळेपर्यंत लढायचं. याच्यासाठी खूप काही संविधानामध्ये लिहिलेलं आहे, त्याचा अभ्यास आवश्यक आहे. सकस आहाराचं मी म्हटलं, 15 किलो अनाज, धान्य आणि तेल आणि डाळ तरी द्या, शक्य आहे. पण धान्य सुद्धा तुम्ही जर मोठ्या मोठ्या अब्जाधीशांच्या गोडाऊन मध्ये करता, तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सरकारी गोडाऊनचे अधिकारी मला सांगतात की ताई आमची सुद्धा नोकरी आता जाणार आहे. एक एक गोष्ट कंपन्यांच्या हातात देणं, कंपनीकरणाचा मार्ग अवसरणं हे 1980च्या दशकापासूनच सुरू झालंय. वैश्वीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण. पण आज ते अगदी टोकाला पोहोचलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रातलं अशा प्रकारे कंपनीचं घुसणं हे संविधानाचा दिलेला कुठलाही अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबत पुरा करू देणार नाही. या कंपनीकरणाच्या पोटी जे खासगीकरण झालेलं आहे त्यामुळे गरिबांची मुलं सरकारी शाळेत जायला मजबूर असताना सरकारी शाळा सुद्धा हजारोंच्या संख्येने बंद केल्या जात आहेत. हे संविधान आणि बाबासाहेबांचा तो संदेश आपल्याला देत आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणाचा सुद्धा अधिकार वाचवण्यासाठी दुसरा मार्ग राहिलेला नाही. स्वास्थ्य, सकस आहार नाही अशा समुदायांना पुन्हा खासगीच हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाठवणार का? सरकारी हॉस्पिटलमध्ये पैसा नाही. केरळमध्ये मी गेले होते, अत्यंत नामांकित न्यायाधीश होते, काय त्यांचं नाव, त्यांचा मुलगा तिथे न्यूरोलॉजिस्ट. खरी गोष्ट सांगते, मी गेले होते, एक अगदी बेशुद्ध पडलेला होता एक मुस्लिम युवक आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जात नव्हतं म्हणून त्यांना सांगायला. तर मी त्यांचं दार असं अर्ध उघडलं, म्हटलं नाही मला वेळ नाहीये, मला वकिलांच्याकडे जायचंय, गायत्री सिंगांच्याकडे. नाही पण थोडं बसा तरी, ऐका तरी, तुम्ही आलाय नेमक्या, तर मला काही सांगायचं सांगा. म्हणाले अहो आम्हाला धड पॅरासिटामॉल घ्यायला सुद्धा पुरेसे पैसे देत नाहीत, तर खाटा तरी आम्ही कुठून घेऊ. सगळे असे केम हॉस्पिटलच्या खाली वरांड्यामध्ये पडलेले गरिबांचे चित्र पाहिलं आणि खरोखर त्यांचं हे दुःख सुद्धा खरं असल्याचं जाणवलं. हे सगळं जे असं चाललेलं आहे त्यामुळे शासन शासकाच्या जबाबदाऱ्याच पार पडत नाही. शासन कुठल्या मार्गाने पैसे मिळवत आहे? प्रत्येक राज्य 18,000 ते 56,000 कोटी रुपये वर्षाला कमावते दारूच्या धंद्यातून. विचार करा, ज्या अनुच्छेदामध्ये 47 मध्ये सकस आहार म्हटलेला आहे त्यातच शराबबंदीचा उल्लेख आहे. कारण जर दारूच्याच नशेमध्ये सगळ्यांना घातलं, मी तुम्हाला एक गीत ऐकवेन, देश की जवानी नशे के डुबाई, तर काय होईल, काय होत आहे? सगळ्यात जास्त महिलांवरचा अत्याचार याचमुळे होतो आहे आणि स्वतःच्याही शरीरावरती हिंसा होते आहे. पण नशा 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 हा एक व्यापार झालेला आहे. तर संविधानाचा बद्दल, त्या सिद्धांताच्या बद्दल कुणालाही पर्वा नाही. कोरोनामध्ये गेले त्याच्यापेक्षा जास्त लोक
मृत्यूच्या कगारवरती ढकलले गेलेले आहेत ते या शराबच्या व्यापारात. हे सगळं त्या वेळेपासून सगळं मांडून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा किती व्यापक आणि दूरदृष्टीने संविधान सभेने काम केलं. किती प्रत्येक नागरिकाचं, केवळ दलितांचंच नाही पण प्रत्येक तो दलितच आहे, जो शोषित आहे, तो पीडित आहे, जी महिला सुद्धा कष्ट करते पण तिला तिचा अधिकार मिळत नाही, हे सगळं समजून बाबासाहेबांनी महिलांना वारसाईचा हक्क दिला. असं नाही तर प्रत्येक नागरिकाचा हक्क याच्यामध्ये नोंदवून ठेवलेला आहे. आणि असं असताना सुद्धा जर आपल्या सगळ्या ध्येय धोरणांची दिशा ही मुठ्ठीभरानं अधिकाधिक लाभ देणारीच असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आपण तो सहन करता कामा नये. आणि म्हणून लढणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय चालणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की ह्याच्यासाठी संविधानाने आणखी बरंच काही लिहून ठेवलेलं आहे, जे नॉर्थ ईस्ट मध्ये उत्तर पूर्व भारतासाठी मुख्यतः लागू झाले. 6th शेड्यूल, 6वी अनुसूची, ज्याच्यासाठी लढतायत सोनम वांगचुक जी आता 20 तारखेला औरंगाबादला येतात. आम्ही त्या लढाच्या त्याला पाठिंबा देत त्यांच्या यात्रेत भाग घेण्यासाठी म्हणून गेलो. सुनीतीताई लडाखला पोहोचल्या. संतोष लालवाणी पुण्यामध्ये 10 दिवस त्यांच्या बरोबर उपोषण करते झाले. दिल्लीमध्ये आम्ही पोहोचलो तर त्यांनाही जेलमध्ये टाकले. गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो. शेवटी दुसरीकडे जाऊन आम्हाला कुठेही सर्वोदय संस्थेने सुद्धा जागा दिली नाही. शेवटी आम्ही आचार्य नरेंद्र देव यांच्या पुतळ्याच्या खाली बसलो. तिथून पोलिसांनी आम्हालाही उठवलं अगदी प्रेमाने गोड बोलून वगैरे, आणि आम्हाला गांधी समाधीवर 3 वाजता पोलिसांच्या कस्टडीमध्ये घेऊन गेले. पण सोनम वांगचुकजींना रात्री 10 वाजेपर्यंत तिथे आणलं नाही. शेवटी मला गाडी पकडायला निघून जावं लागलं. पण विचार करा की त्या लडाखच्या लोकांची मागणी काय आहे? काही संविधानाच्या विरोधी आहे? 6वी अनुसूची ज्यातून जिल्ह्याला विकास नियोजनाचा अधिकार दिलेला आहे, ती अनुसूची 4 उत्तर पूर्वातल्या राज्यांना जर लागू आहे, मिझोराम सारख्या नाही, आसाम सारख्या नाही, तर यांना का नाही? हा लडाखचा प्रश्न कुठल्या आधारावरती त्यांनी उठवलेला आहे? संविधानाच्या आधारावर. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांचे पशुपालक ते पश्मिनी जे धागा काढतात त्या पशूंना सुद्धा आता चारायला जागा ठेवणार नाही. अशा प्रकारे विकासाच्या नावाने जमिनी बळकावण्याचं आणि अशा सगळ्या कार्यामुळे, विकास योजनांमुळे हिमालयाचा सुद्धा बर्फ वितळवण्याचं असं जे विकासाच्या नावाने कार्य चाललेलं आहे त्याला लडाखच्या लोकांचा विरोध आहे. आणि म्हणून त्यांनी मागितलंय आपला स्वतःचा अधिकार. पण युनियन टेरिटरी, केंद्र शासित प्रदेश और केंद्र शासित देश झालेला आहे, आता केवळ प्रदेश नाही. तिथून वरून येतं तर काय होतं देशात. लडाख जे भोगत होता त्यांच्या लक्षात आलं की आपण स्वतंत्र राज्य झालो, आपल्याला एकच खासदार नाही त्याच्यापेक्षा 2-3 खासदार मिळाले तर आपण कुठेतरी आवाज उठवू शकतो. तसंही होतच असं नाही बरं का. लोकसभा, राज्यसभा, विधानसभांमध्ये ठोस शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न कुठे सुटतात हो? नाहीतर मणिपूरचाही प्रश्न सुटला. पण तरी त्यांनी ती मागणी जी जमून धरलेली आहे आजपर्यंत ती मागणी मान्य केलेली. आम्ही तर म्हणू की अहो केवळ उत्तर पूर्व राज्यालाच का, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला स्वातंत्र्य पाहिजे. जॉर्ज फर्नांडिस सारख्यांनी, केरळ मधल्या चांगल्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी जिल्हा नियोजनाचं सगळं मॉडेल उभं केलं होतं. पण तरी सुद्धा आज हे जे विकेंद्रीकरण आहे सत्तेचे ते नाकारलं जात आहे, जे संविधानाच्या विरोधी आहे. त्रिस्तरीय पंचायती राज्य म्हणजे स्थानीय स्वराज्य संस्था. नाव किती सुंदर आहे. अगदी गांधीजींचा स्वराजचा संदेश त्याच्यामध्ये कुठेतरी प्रतिबिंबित आहे. पण प्रत्यक्षामध्ये काय होतं? प्रत्यक्षामध्ये कुठलाही अधिकार पंचायतीला नसावा. हा फक्त थोडेसे माफिया रेत खाणी करतात, हे लुटतात, जमीन घेतात, जमिनीवर शेती नष्ट करून हॉटेल्स उभे करतात, त्यांना अधिकार मिळतो, आशीर्वाद मिळतो. त्यांचे बॉन्डच नसतात इलेक्ट्रॉनिक, त्यांचं बॉन्डेज असतं गटबंधन. पण अशा परिस्थितीमध्ये संविधानाचा आधार घेऊन जर आपण प्रश्न उठवला
तर तो आपला अधिकार तर आहेच, पण आपल्या नागरिकांचं कर्तव्य सुद्धा आहे. कर्तव्य सुद्धा संविधानाच्या भागामध्ये जी मांडून ठेवलेली आहेत ती वाचा तुम्ही एकदा. हिंदीमध्ये सुद्धा संविधान उपलब्ध आहे, माझ्या हातात आता इंग्रजीतच आहे. परंतु ते जर आपण पाहिली तर आपल्याला एक कर्तव्य समजून घ्यावं लागेल की आपल्याला सुद्धा या सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामसभा आणि शहरातल्या वस्ती सभा, वॉर्ड सभा पण खूप मोठ्या असतात. तो सभा कुठे होऊ शकतात, फक्त इलेक्शनच्याच वेळेला होतात, करोडो रुपये खर्च करून. पण एकेका ठिकाणचं हे छोट एकक ज्याच्यामध्ये खरोखर नातं असतं, निसर्गाशी पण असतं आणि माणसातलं असतं, त्याच्या एकजुटतेचा उपयोग करून विकासाचं नियोजन करणं हा संविधानापोटी मिळालेला अधिकार असताना आपल्या ग्राम सभांना सुद्धा गाववासी जर महत्व देत नसतील तर ते सुद्धा भ्रमामध्ये आहेत. कुठेतरी आमदार खासदार आपले प्रश्न मांडतील असं मानून जर आपण बसलो, मला नाही वाटत कुठलाही प्रश्न सुटेल. हा पक्षीय राजकारणात काय होत आहे त्याकडे लक्ष तर ठेवलं पाहिजेच, परंतु केवळ तेवढ्याने चालणार नाही. संविधानाने सुद्धा कधीही केवळ पक्षीय राजकारणाच्या पोटीत सगळं होईल असं मानलेलं नाही. प्रत्येक नागरिकाला जबाबदारी दिलेली आहे, प्रत्येक नागरिकाला कर्तव्याची सूची देऊन एक प्रकारे जाण दिलेली आहे. आणि हे करायचं असेल तर खरोखर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला लागेल, कारण ही एकजुटता तोडण्याचं काम आज जे या देशामध्ये होत आहे ते सर्वात मोठं आक्रमण आहे संविधानावरती, मूल्यांच्या चौकटीवर. जाती आणि धर्माच्या नावाने केवळ विभाजनच नाही तर जी हिंसा होते आहे ही संविधानाला कधीही मान्य नाही. अगदी संविधान सभेमध्ये महात्मा गांधी नव्हते, पण तरी सुद्धा सत्य आणि अहिंसेचाच मार्ग संविधानाला मान्य. म्हणून गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध भगतसिंग हे सगळं आता उठवणं बिलकुल चुकीचं आहे असं आमच्यासाठी कळलं. जेव्हा पूर्ण इतिहास प्रत्येक पाऊल त्यांचा आपण अनुभवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की भगतसिंगांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की हिंसेच्या द्वारा कधीही शोषण आपण थांबवू संपवू शकणार नाही. हे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सिंघवींच्या जजमेंट मध्ये भगतसिंगांचे विचार नोंदलेले आहेत, कोणी नाकारू शकत नाही. त्यांनी धमाका केला. याही वेळेला कोणी तरुण 2 मुलं संसदेमध्ये पोहोचली बेरोजगारीचा प्रश्न उठवायला. का हे का करावं लागतं? इंग्रज सरकार असो की काळ्या इंग्रज सरकार असो, जर ते अशाच प्रकारे संसदेमध्ये काही भाषण जोरदार होतात एकमेकाच्या विरोधामध्ये, पण कुठल्याच प्रश्नाचं ठोस आणि खरं उत्तर देत नाही. अगदी नर्मदेचा अनुभव आहे. एका राजकीय नेत्यांनी जनप्रतिनिधींनी प्रश्न टाकले जेव्हा आमचं उपोषण चालू होतं, धादांत खोटी उत्तर दिलेली आहेत, हसावं की रडावं कळत नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या प्रकारे सत्याग्रही संघर्ष करावा लागतो तो अहिंसेच्याच आणि सत्याच्याच मार्गाने करावा लागतो हे सुद्धा संविधान मानणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज हिंसेच्या पोटी जे काही होत आहे ते इतकं भयंकर आहे की लोकांच्या मनाला हात लावून आपल्याला जे अपील आवाहन पोचवायचं आहे ते आवाहन आपण संविधान हातात घेऊन केवळ पोचू शकणार नाही, तर आपल्याला स्वतःला मासूमच्या संस्थेने जे केलं ते जसं सांगितलं श्रीकांत भाऊनी तसं घरोघरी पोचून करायला पाहिजे. मत घेण्यासाठी नाही, मत निर्माण करण्यासाठी म्हणून. आणि जाती आणि धर्माच्या नावाने मतदान करणार नाही. संविधानाच्याच आधारे आम्ही ठरवू की कोण संविधानाचा पाठपुरावा करणारा जनप्रतिनिधी होऊ शकतो, असं विचार करून आपण मतदान करावं. म्हणून आपल्याला हे आधार द्यायला पाहिजे. एक गाणं आहे जे हृदयाला अगदी स्पर्श करून जात. ईश्वर अल्लाह तेरे जहां में नफरत क्यों है, जंग है क्यों, तेरा दिल तो इतना बड़ा है, इंसान का दिल तंग है क्यों, कदम कदम पर सरहद है क्यों, सारी जमीन तो तेरी है, सूरज के
अंधेरी है इस दुनिया के दामन पर, इंसान के लहू का रंग है क्यों ईश्वर अल्लाह. आपल्याला हे आवाहन पोचवणं आवश्यक. संविधानामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की धर्म सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता राजकारणामध्ये याच आधारे देश चालला पाहिजे. पण आज जी परिस्थिती आहे ती इतकी भयानक आहे. मेरठ मध्ये गेले होते तेव्हा एक अंध कपल होतं, पती पत्नी होते. त्यातला पती म्हातारा माणूस उभा राहिला खाटेवरती. आम्ही कुठे बसलोय त्याला काही दिसत नव्हतं. ते म्हणाले संदीप पांडे मी आम्ही सर्व फैजल खान गेलो होतो. म्हणाले बताना कि हमारे कौम ने कोई योगदान दिया है कि नहीं. काय हो, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अशफाक उल्लानी सुद्धा शहादत दिली ना, बिरसा मुंडानी पण दिली ना, कणक्या मामानी पण दिली ना, चंद्रशेखर आझादनी पण दिली ना, शहीद आजम भगत सिंहनी पण दिली ना, कोणी नाही. तेव्हा ही जी एकजुटता, ही जी गंगा जमुना तहजीब आज मिटाने की कोशिश चल रही है, ती जाती आणि धर्माच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारे जर वोट बँक एकत्रित करत असतील तर ती आपली एकजुटता तोडण्याचं कारस्थान आणि साजिश म्हणून पाहायला पाहिजे. आणि कुठलाही पक्ष जर तशा प्रकारे करत असेल, आपला उमेदवार सुद्धा जातीचा मतदारांची संख्याचे गणित करूनच उभा करत असेल आणि महिलांना आरक्षण वीर इतके वर्ष चाललेलं आहे, पण महिलांना आरक्षण दिलं तरी सुद्धा महिला सरपंचाच्या मागे पुरुष पंचच उभे असतील आणि महिलांना 50% जागा नसतील तर संविधानाचा अपमानच आहे. आपल्याला हे सर्व नाकारलं पाहिजे. आपण मागणी करणार तर मी तर म्हणेन की निवडणूक सुधारणांमध्ये प्रत्येक निवडणूक क्षेत्रामध्ये एक महिला आणि एक पुरुष प्रतिनिधी का नाही. संख्या वाढली तर काय होईल. आम्हाला काय हजारो कोटीचं संसद भवन थोडं पाहिजे हो. आम्हाला गरिबांसाठी घरं पाहिजे. 22,000 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करण्याला आमची मंजुरीच नव्हती. तुम्ही घेतलीच नाही जनप्रतिनिधींची मंजुरी तर आमची काय घेणार. तेव्हा आम्हाला महिलांची सुद्धा संख्या जनप्रतिनिधींची वाढवली पाहिजे. पण या जनप्रतिनिधींनी सुद्धा या जाती धर्माच्या नावाने राजकारण करता कामा नये. हे संविधानावरती हात ठेवून शपथ घेऊन पळून जाणाऱ्यांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे. मी एवढंच म्हणेन की हिंसा केवळ देशांतर्गतच नाही, केवळ मणिपूरमध्ये नाही, सर्वत्र होत आहे. आणि म्हणून हे आवश्यक आहे सांगणं की महिलांवरचा अत्याचार ही हिंसा सुद्धा आज कशा पोटी होते आहे. उपभोगवाद, जीवन प्रणाली बदललेली आहे आणि माणसाचं माणूस पण. आमच्या जीवनशाळेतील पोरं पण रोज प्रार्थना करतात, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसाच वागणे. पण असं वागणं रात्र होत आहे का. कारण जीवन प्रणाली बदललेली आणि याचं कारण आहे एक प्रकारचा पाश्चिमात्य बाजार सुद्धा इथे येऊन उतरलेला आहे. मोठमोठ्या कंपन्या पाश्चिमात्य आणि मोठमोठ्या साहुकारी संस्था, विश्व बँक, एडीबी, द्विराष्ट्रीय मल्टीलॅटरल म्हणजे बहुराष्ट्रीय संस्था, या सर्व इथे पैसे उडत आहेत आणि पैशाबरोबर इथले कायदे आणि धोरणं बदलत आहेत. आणि संविधानाला बराबर मान्यता मिळणार नाही इतकंच नाही तर या देशातले कायदे सुद्धा उल्लंघित करून पर्यावरणाचे असो की आणखी श्रमिकांचे असो की शेतकऱ्यांचे असो ते उल्लंघित करून ते या देशाला पुढे ढकलत आहेत. आणि त्याच्या पोटी आम्ही ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सची इकॉनॉमी विश्वगुरूवरती आणतील अशा भ्रमामध्ये आम्हाला लोटलं जात आहे. आपण आपल्या संविधानाचा आधार घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा यातला अनुच्छेद 51 सांगतो की या शासनाचं राज्याचं कर्तव्य आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रामध्ये युद्ध होऊ नये, शांती प्रस्थापित व्हावी असा प्रयत्न केला पाहिजे. आपणही खुलेपणाने बोलतो का की त्या पॅलेस्टाईन मध्ये गाझा पट्टीमध्ये 2 लाख लोकांची हत्या झाली, 70% लहान मुलं आणि महिला मारल्या गेल्या, हॉस्पिटलवरती बॉम्ब टाकले. आम्ही बोलतो
आम्हाला ते म्हणतात कार्बन नक्षल. नक्षलवादी कधी शहरी होते का? त्यांना काही माहिती नाही हो. ते फक्त आपलं नामाधिकरण करतात. आंदोलन जीवी म्हणतात तर आम्ही खुश होतो, कारण आंदोलन आमच्या जगण्याचा भाग आहे आणि या आंदोलनाचा आधार संविधान आहे. आणि संविधान हेच सांगतं की 51व्या अनुच्छेदाच्या आधारे शासनाने सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दोन राष्ट्रांमध्ये विवाद झाला तर युद्धाला पाठिंबा देता कामा नये, जो आजही इस्रायलला दिला जातोय. मी आता त्याच्यामध्ये पडत नाही. पण अशा प्रकारे चालू असताना जनतेचा आवाज उठणं आवश्यक आहे आणि हे जनतेचं एकजूट होणं, ही जनशक्ती उभी करणं हा आपला संविधानाचा अधिकारच नव्हे तर आपलं कर्तव्य आहे. आपण बोललोच नाही, कुठे युद्ध होतंय, मारले जात आहेत लोक त्याच्याबद्दल, तर आपण तरीही आपल्याला सत्ताहीन असंच बघतो. आपण थांबू शकत नाही ते युद्ध. हे आपल्या हृदयावरती खूप दडपण येतं ना, पण तरी सुद्धा आपल्या परीने आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य. आणि जर सरकार संवादशील असेल तर संवादाशिवाय आपण संघर्ष करत नाही आणि करणार नाही. पण संघर्षाबरोबरच पर्यायी विकास काय कसा असू शकतो, कसा शेतकऱ्यांचा आपण मोल भाव देऊ शकतो, हमी भाव देऊ शकतो, कसा महिलांना रोजगाराचा अधिकार मिळू शकतो, ग्रामोद्योग, गृहोद्योग, ते सुद्धा याच्यात आहे. हो, आर्टिकल 43 एक छोटी छोटी गोष्ट संविधानामध्ये इतकी लिहिलेली आहे की ते सगळं मांडत गेलं तर रात्र निघून जाईल. मी फक्त एवढंच म्हणेन की आपल्याला फार आवश्यक आहे जो फेडरलिझम, संघात्मक राज्य संरचना म्हणतात, पण त्यामध्ये सुद्धा कुठल्या पार्टीचं राज्य कुठल्या सरकार राज्यामध्ये, कुठल्या पार्टीचं सरकार कुठल्या राज्यामध्ये, हे पाहून मदत द्यायची की नाही ते ठरवतं. म्हणजे अगदी आपला अली मानण्यासारखी तरी सुद्धा केरळला पैसा देत नाही, बंगालला देत नाही. टॅक्स मात्र लावतात. 50% जीएसटी हा अगदी खालच्या लोकांच्याच द्वारा येतो, मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या द्वारा नाही, ज्यांना लाखो कोट्यावधी रुपयांची कर्जमाफी करतात. पण शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा कायदा आम्ही घालून ठेवला, तो लोकसभा बदलली, आता परत घालायला लागेल, त्याच्यावरती चर्चाही होती. त्यामुळे हे सगळं जे होत आहे आपल्या अवतीभोवती त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपापल्या गावात, आपापल्या वस्तीत तुम्ही तरुणांनो कुठलाही क्षेत्र निवडा, कुठलंही कार्य निवडा, पण संविधानाच्या दृष्टीने काय व्हायला पाहिजे? हिंसा होता कामा नये, खोटेपणा संपला पाहिजे. आणि केवळ लोकसभा आणि विधानसभा नाही तर ग्रामसभा आणि वस्ती सभा सशक्त होऊन पहिला अधिकार विकासाच्या नियोजनाचा सुद्धा, जल जमिनीवरचा सुद्धा आणि स्वतःचा विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट करण्याचा सुद्धा आणि सगळ्यांची भूक ताण भागवण्याचा सुद्धा आपलाच आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आणि म्हणून संविधानाच्या आधारावरती आपण हे जर करत असलो तर लक्षात ठेवा की जनतंत्राचा, लोकशाहीचा एक एक स्तंभ आहे. त्या स्तंभाला जिथे कुठे आपल्याला वाटेल वाळवी लागलेली आहे, हो तिथे आपण घरामध्ये वाळवी लागली तर काढून टाकतो की नाही, तशी आपल्याला काढावी लागेल. एक चांगली गोष्ट झाली की संविधानामधल्या प्रस्तावनेमध्ये जे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द नव्हे मूल्य आलेलं आहे, ते काढून टाकण्यासाठी एक याचिका एक केस सुप्रीम कोर्टात दाखल झाली, पण सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय आणि संविधानामध्ये हे मूल्य वाचवलं आहे. तेव्हा असं नाही की अहो आता अशी परिस्थिती झाली आहे की कोणी संवाद करत नाही, आता काय करायचं, आता जाऊ दे ना, आता आपलं आपण काय काय मिळवू आणि आपलं आपण पाहू, असं म्हणून चालणार नाही. आपल्याला नद्या वाचवायच्या, आपल्याला डोंगर वाचवायचे, आपल्याला शेती वाचवायची, आपल्याला जंगल वाचवायचंय, आपल्याला माणुसकी वाचवायची आहे आणि माणसाचा अधिकार वाचवायचा आहे. तर आपल्याला या संविधान परिषदेसारख्या अनेक परिषदा घ्याव्या लागतील. या संविधान परिषदेमध्ये आलेल्या तरुण कार्यकर्त्यांचा जथ्था जर 500 तयार झाले, सुभाष भाऊंनी जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून मी हा आकडा आजच ऐकते, पण खरोखर तुम्हाला सलाम करतो. कारण अशी सेना काढली पाहिजे आणि नाहीतर संविधानाच्या पोटी जे होत आहे ते खरोखर मी 2 मिनिटाचं बदल ऐकू का? तर आमच्या चांगल्या आवाजातल्या श्रमिकांनी गायलेलं आहे म्हणून मी तेच ऐकवते तुम्हाला. आता हे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्हाला मान्य नाही बरं का अजिबात. अहो मग रोजगारच संपून जाईल, बिल्डिंग सुद्धा त्या रोबोट वरून बनवल्या जातील आणि तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं डेंजरस आहे
मी सांगते तुम्हाला, कोणाला माझा बायोडेटा पाहिजे त्याबद्दल एक तेच म्हणत होतो. हा, मग डिजिटलायझेशन सुद्धा फोनवरून बोलून पैसे काढून घेतले जातात बँक अकाउंट मध्ये. तुम्ही GP आणि हे पण रद्द करा, कमीत कमी उपयोग करा आणि चालण्यासाठी उपयोग. जय अभिमान, जय हनुमान, जय संविधान एवढंच लिहून चालणार नाही. सर्वदे हर, शुभेच्छा वाढदिवसाच्या, दिवाळीच्या, दसऱ्याच्या असं चालणार नाही. याच्यावरती खरी कहाणी घाला. जे तुमच्या आजूबाजूला दिसतंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवतंय की संविधानाची हत्या होते आहे, ते तुम्ही सगळ्या जनतेच्या समोर आणा. मुलांना मी तर म्हणेन की तुम्ही तरुण आमच्यापेक्षा याच्यामध्ये एक्सपर्ट आहात, पण व्हॉट्सॲप म्हणजे व्हॉट्सअप नाही, व्हॉट्स डाऊन आपल्याला पाहायला पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे छोटस गाणं संविधानाच्या दिवसासाठी तयार केलेलं आमच्या एका चांगल्या आवाजात गाणाऱ्या श्रमिकांनी गायलेलं, त्याची कॅसेटही आहे. पण सॉरी मला हे काही फार एक्सपर्ट नसल्यामुळे पटकन जमत नाही. पण याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे, संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो. तर त्याच्यावरचं हे एक छोटस गीत आहे, ते मी तुम्हाला इथे ऐकवतो. संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो. वंचितों की भूख प्यास जो मर मिटती वह देख लो, जिनके अधिकार को लेकर हिम्मत से जवाब दो. घर घर पर बुलडोजर लेकर तुम जब आगे बढ़ते हो, निर्माता धोखे कर करके संविधान कुचलते हो, संविधान कुचलते हो. जल जंगल जमीन बचाने मूल निवासी लड़ते हैं, पूंजीपति हकदारी लेकर तुमसे ही तो जुड़ते हैं. मजदूर की मजदूरी हो या किसान की हो हकदारी, लुटी कमाई हुई महंगाई, क्यों ऐसी मजबूरी हो, क्यों ऐसी मजबूरी हो. अविरल बहती नदियों को बंधक तुम ही बनाते हो, निर्मल जल को दूषित करके मुनाफा खोरी बढ़ाते हो. जाति धर्म के शस्त्रों से तुम हिंसा को अपनाते हो, सत्य अहिंसा समता की गांधी रियासत को गिराते हो. स्वराज की मंजिल पर हमला करने वालों को पहचान लो, संविधान की शपथ लेकर जनता अब तुम देश बचाओ, जनता अब तुम देश बचाओ. संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो. विवेकी युवा मंचाचे युवा वर्षभरातल्या कार्यक्रमासाठी मदत मिळावी म्हणून बाहेर जोडी घेऊन थांबणार आहेत. वा, तुमच्या जोडीमध्ये केवळ संविधान घालून चालणार नाही, धनही घालावं लागेल. त्यानं मला धनही या कार्यक्रमासाठी आपल्याला अर्पित करावं लागेल. एवढंच आवाहन करून मी आपली रजा घेते.